मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपले बदलापूरने एक पोस्ट टाकली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलं होतं, ओपन चॅलेंज केलं होतं की जे कोणी खाद्यपदार्थ बनवतात, ज्यांचे कोणाचे रेस्टॉरंट आहे, बेकरी आहे, तर त्यांनी त्यांचं लाईव्ह किचन आपले बदलापूर सोबत शेअर करा. तर हे लाईव्ह चॅलेंज एक्सेप्ट केलंय ते म्हणजे टॉप इन टाउन या बेकरीनी, जी की लोकेटेड आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये. इथे आहे आपलं कात्रप मुल्क मराठाच्या एक्झॅक्टली फ्रंटला, दुर्वांपूरच्या बाजूला आणि फूडलँड हॉटेलच्या एक्झॅक्टली ग्राउंड फ्लोअरला जे आहे ते आपल्याला मिळते. म्हणजे टॉप इन टाउन ही बेकरी. आता कुठली ऍडव्हर्टाइजमेंट आज आपण याची करत नाहीये, तर आपण जे चॅलेंज एक्सेप्ट दिलेलं होतं ते चॅलेंज या बेकरीने, केक शॉपनी जे आहे ते एक्सेप्ट केलेलं आहे. आणि चॅलेंज अर्थात हेच होतं की तुम्ही म्हणजे जे कोणी खाद्यपदार्थ बनवतात, रेस्टॉरंट असतील, केक शॉप असतील, तर त्यांनी त्यांच्या किचनचे लाईव्ह कॅमेराज जे आहे ते डिस्प्ले करा, जेणेकरून नागरिकांना, ग्राहकांना जे आहे ते दिसेल की त्यांच्या किचनमध्ये काय बनतंय. तर आपण जर बघितलं तर हे पहिलं चॅलेंज आहे ते इथे आपल्याला एक्सेप्ट करताना टॉप इन टाउन बेकरी जे ते पाहायला मिळते. त्यांच्या किचनमध्ये काय बनतं, कसं बनतं, हे सर्व काही त्यांनी इथे कॅमेरा जे ते लावलेले आहेत. अजून आता दुसरी काही गोष्ट म्हणजे यांचं लाईव्ह किचन आपण बघू शकतो का, तर आपण आता डायरेक्ट जाऊया आणि यांचं लाईव्ह किचन जे ते बघूया. यानंतर प्युअर व्हेज आहे, त्यामुळे अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही इथे केक जे आहेत तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. जसं की आम्ही आधी सांगितलं की कुठली ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये, परंतु आपलं चॅलेंज कोणीतरी एक्सेप्ट केलंय बदलापूरमध्ये. आम्हाला खूप आनंद होतो, कारण असं वाटलं होतं की खाद्यपदार्थ जे कोणी सर्व करतात किंवा जे कोणी रेस्टॉरंट आहे, बेकरी शॉप आहे, केकवरचा तर विश्वासच उडाला होता. एवढं बघितल्याच्या नंतर केक आता आयुष्यात कधी सेलिब्रेशन करताना केक कापणार नाही असा विचार आला होता. पण कुठेतरी एक दिलासा आहे की बदलापूरमध्येच आपल्या असं केक शॉपही आहे की जे हायजीन मेंटेन करतात. तर आता आपण जर बघितलं इथे आपल्याला केक जे ते आपल्याच बजेटमध्ये पाहायला मिळतात. चांगली बेकरी आहे, चांगलं शॉप आहे मोठं, म्हणून कॉस्ट जास्त नाहीये यांची. तर आपल्यासोबत मॅनेजर असणार आहे स्नेहल मॅडम. तर स्नेहल मॅडम, आम्ही तुमचं लाईव्ह किचन बघू शकतो का इथलं बेकरी? हो, नक्की बघू शकता ना मॅम. छान. तर आपल्यासाठी यांनी ऑफर सुद्धा आज ठेवलेले आहेत. आपण किचन बघूया. जर आपल्याला किचन आवडलं तर तुम्ही आमच्या ग्राहकांना काय फ्री देणार आहात आज? आपण कोणता पण केक घेतला हाफ केजीचा तर आपण एक चोकोलावा देऊन टाकू. पक्का? ठीक आहे. तर बघा, आपल्याला जर यांचं किचन आवडलं तर हे आपल्याला एक चोकोलावा केक जो आहे, छोटा केक, कप केक आहे, तो फ्री देणार आहे. तर आपण लाईव्ह मध्ये एंटर करतोय आणि खरं तर आमचंही स्वप्न पूर्ण होतंय लाईव्ह किचन कोणाचं तरी दाखवण्याचं. खूप वेळेला धाडस टाकली होती किचन्स वरती आणि अनपेक्षित गोष्टी बघायला मिळाल्या. पण आता आपण यांचं लाईव्ह किचन बघणार आहोत. आता स्नेहल मॅडम, आम्हाला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्या कोणत्याही ग्राहकाला जर काही डाऊट असला तर तो तुमच्या किचन मध्ये बघू शकतो का? म्हणजे परवानगी घेऊन, तुमची परवानगी घेऊन बघू शकता, नाहीतर आपण काचचं लावलेलंच आहे. हो, कॅमेरा पण आहे. हा, आपण सगळं ट्रान्सपरन्सी ठेवली आहे ऍक्च्युली. हो हो, नक्की. आपण सर्व कस्टमर्स इथून डायरेक्ट बघतात, तो आतमध्ये येण्याची तर काय नाही, पण ते येतातच. हा, आता अजून एक की तुम्ही आम्ही येणारे म्हणून एवढी स्वच्छता केली आहे की नेहमीच असते? ऑब्व्हियसली नाही मॅम, तशी तर असतेच, साफसफाई असतेच. नो डाऊट, नो डाऊट. येस येस. आपण परत एक हप्त्याने परत येऊ दर्शकांनो. तर आपण आता बघूया की हे कशा पद्धतीने बनवतायत. यांच्या इथले पूर्ण आम्ही कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करू की तुम्ही यांचं पूर्ण किचन जे ना, कानाकोपरा पूर्ण दाखवा की कसं आहे ते. आणि बदलापूरकरांनो, म्हणजे केक कुठून घ्यायचा तर ते तुमची काळजीही आम्ही आता दूर करतो. इथे पहिलेच सांगितलं कुठली ऍड वगैरे नाहीये, परंतु एक डाऊट होता की आता सेलिब्रेशन करायचं की नाही करायचं. इथेही आपण बघतो. इथे काय बनतंय आता? कस्टमाइज केक बनतायत. असाच बनणार का? हो हो, ऑब्व्हियसली असंच बनणार. म्हणजे हे केक पण तुम्ही बाहेरून नाही? नाही, इथेच लाईव्ह किचन आहे, इथे बनवून मिळतो. जर आपल्याकडे पॉसिबल असेल तर आपण त्याच दिवशी केक बनवून देतो, कस्टमाइज केक बनवून देतो. हो, असा केक बनवून. येस. हे बनवणार इथे सगळं लाईव्ह मध्ये. ओके. तर हे जे शेफ आहेत आणि ते आता सध्या लाईव्ह मध्ये बनवतायत. हा, आता आम्ही आमचा विश्वास उडालाय, कारण मशिनी ज्या आहेत ना त्या खूप घाणेरड्या होत्या. तर तुमच्या इथल्या मशिनी कशा आहेत आम्हाला बघायच्या. बघा ना, आता आपण इथेच बघा, आपले ट्रे वगैरे क्लीन असतात सगळे. आता आमच्याकडे पेस्ट्रीजची ऑर्डर आहे, ऍक्च्युली 900 पेस्ट्रीजची ऑर्डर आहे, त्याची तयारी चालू आहे. किती वर्षापासून आहे आपली बेकरी इथे? इथे 5-6 वर्ष झाले आपली बेकरी इथे ओपन आहे. बाकी एक अंबरनाथला ब्रांच आहे आणि एक कल्याणला आहे. तर जवळपास 10-11 वर्ष झालेले आहे. आतमध्ये ओव्हन आहे. ओव्हन नाही बघूया आपण. आणि केक मध्ये जे पाणी आपण मिक्स करतो, पहिले सांगा की ते वॉटर कुठलं असतं? हे बघा, आपण फिल्टर लावलेला आहे, तो आपण हो फिल्टरचं फिल्टरचं पाणी. येस येस. हो हो हो, आणि आपण फिल्टरचं पाणीच युज करतो. खूप छान.
तर आपण बघतोय की त्यांचं म्हणणं आहे की हे फिल्टरचं जे पाणी आहे ना तेच ते केक बनवण्यासाठी केक मेकिंगसाठी वापरतात असं. पिण्याचं पाणी एकदम पिण्याचं पाणी. हो छान. आता इथे आपलं ओव्हन आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण क्लीन आहे इथे सगळं. तर आपण बघतोय आता ही बेकरी जी आहे ना आपली ती आहे म्हणजे बदलापूर पूर्व कात्रप याच परिसरामध्ये दुर्वांकूर हॉटेलच्या बाजूला फूडलँड हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला. तर इथेच तुम्हाला ही बेकरी मिळणार आहे. आणि मॅडमने जसं सांगितलं की तुम्हाला आवडली का बेकरी हे आम्हाला नक्कीच सांगा. आमच्यासाठी क्लीन नाही केले ना, रोज असंच असणार ना? नेहमी असतं, नेहमी असतं. आता केक बरोबरच आपल्याला अजून इथे काय मिळणार आहे ते आपण बघूया. आता केक व्यतिरिक्त अजून काय मिळेल? आमच्या दर्शकांना खारी खूप आवडते, खारी वगैरे पण असते आपल्या इथे. हो हो, 5-6 प्रकारच्या खारी आहेत. त्यामध्ये जर कस्टमर्स हेल्दी चॉईस करणार असतील तर आपण व्हीट खारी सुद्धा ठेवतो, व्हीट बटर ठेवतो, व्हीट टोस्ट असतात, व्हीट 100% व्हीट ब्रेड असतो, किंवा मैद्यामध्ये पण आहेत ऑप्शन्स, खूप ऑप्शन्स आहेत. हा, आणि आपण कुकीज पण आहेत आपल्याकडे. हा, जे हेल्थ कॉन्शियस आहेत ना कस्टमर्स त्यांच्यासाठी आपण मिलेट जॅगरी व्हीट हे खूप जास्त जातात का आपले? हो हो, जॅगरी हे हेल्दी आहेत. आणि किंवा खूप जास्त सेलिंग असेल तर हे चॉकलेट वॉलनट, ब्राउनी, ड्रायफ्रूट नानकेट्स. आता एवढी छान तुमची बेकरी आहे, फुल एसी आहे. आता इथे काही जास्त प्राइसिंग तर नसेल ना केकच्या? नाही मॅम, रिझनेबल रेट आहे. 350 पासून केकची प्राइस चालू होते. फ्रूट फ्लेवर 350, चॉकलेट आहेत लाईट चॉकलेटमध्ये 400, 450, 500. तसे तुम्ही फ्लेवर्स घ्याल त्या हिशोबाने तुमचे प्राइस आहेत. आपण इथे कस्टमाइज केक आहे तो सर्वप्रथम बघणार आहोत. आणि यांची स्पेशालिटी म्हणजे ना कस्टमाइज केक मध्ये आहे. तर हे कस्टमाइज केक लवकरात लवकर आणि चांगल्या क्वालिटीचे बनवून देतात. आपल्या बदलापूरचं चॅलेंज कोणीतरी एक्सेप्ट केलं त्याबद्दल खूप खूप छान वाटलं. टॉप इन टाउन या बेकरीमध्ये इथे बघतोय आपण, यांनी लाईव्ह कॅमेरा जे आहेत ना ते सुद्धा यांचे चालू आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं का आम्ही बोललो होतो की? हो हो, ऍक्च्युली बोललेलो तेव्हा आमच्यामध्ये संवाद पण झालेला की आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर आपल्याला कस्टमरचे ते ट्रस्ट इश्यू ते तर सामने नाही करावे लागणार त्यांना. हो म्हणजे ऑलरेडी हो आहे. आधीपासून जेव्हापासून बेकरीची ओपनिंग केली तेव्हापासून आपण ट्रान्सपरन्सी ठेवली या गोष्टी. तुमच्याबद्दल ग्राहकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत या व्यतिरिक्त? जे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत ना ते त्यांची केक्स बद्दल किंवा कुकीज बद्दल खूप छान प्रतिक्रिया आहेत. हा, त्यांना मध्यंतरी जे कॉन्ट्रोवर्सी झालेली बेकरी भीती नाही वाटली का मध्यंतरी जेव्हा तो एवढा मोठा प्रकार झाला त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही का? नाही, कारण आपण ठेवतो ना तेवढी. आता इव्हन आता आमचे रेग्युलर कस्टमर्स आहेत मध्ये कॉन्ट्रोवर्सी झालेली बेकरीज रिलेटेड. सो आमच्यामध्ये झालेलं सुद्धा आमचे कस्टमर म्हणून आम्हाला तुमच्यावर 100% विश्वास आहे, म्हणून तर आम्ही तिथे जात नाही, इथे येतो. म्हणजे एक आमची बेकरी म्हणून नाही बोलत आहे, पण आहे ना एक ट्रान्सपरन्सी असल्यामुळे आहे. थँक्यू सो मच. सो बदलापूरकरांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि नेक्स्ट चॅलेंज म्हणजे अखेर 1 हप्त्याच्या नंतर कोणीतरी आहे ज्यांनी आपलं चॅलेंज एक्सेप्ट केलं. आता नेक्स्ट जे काही हेच आपलं चॅलेंज आहे की तुम्ही तुमचं ओपन किचन जे आहे आपले बदलापूर सोबत शेअर करा. आम्हाला दाखवा की तुम्ही किचनमध्ये काय बनवतात, कसं बनवतात, आणि लाईव्ह जे काही कॅमेराज आहेत ना ते अशा पद्धतीने तुम्ही इथे लावा, म्हणजे जेणेकरून ग्राहकांना पण दिसेल की त्यांच्या किचनमध्ये काय बनतंय आणि कशा पद्धतीचं फूड बनतंय. तर खरोखर बदलापूर शहर बदल घडवणारं शहर आहे आणि सुरुवात इथूनच व्हायला हवी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि अजूनही आम्हाला ना एकही जे काही वाव, हे बनलं पण का त्यांचं? खूप छान, आपल्या समोर बनवलं त्यांनी. हो हो, तुम्ही घेत होते तेव्हाच हे तयार करत होतो आणि रेडी झालेलं आहे. खूप छान, थँक्यू सो मच. सो अजून कोणी याच्यामध्ये आहे का जे आमचं चॅनलचं जे काही चॅलेंज आहे ते एक्सेप्ट करू शकतं? आम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुम्ही चॅलेंज एक्सेप्ट करताय का तेही सांगा. म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंट म्हणून अजून एकानंही चॅलेंज एक्सेप्ट केलं नाहीये. नसेल केलं तर करा, स्वच्छता करा किचनमध्ये, कारण आपण कधीतरी ती वेळ आपल्यावर पण येईल, कारण आपण पण घरचं खाऊन वैतागतो, आपणही बाहेर कधीतरी खायला जातो. तर तुम्ही तुमचं किचन स्वच्छ करा आणि आपल्या बदलापूरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. तर सगळ्या प्राइसिंग ज्या आहेत तुम्हाला बजेटमध्ये मिळणार आहेत. आणि आपण स्नेहल मॅडमला विचारलं आम्हाला जर किचन आवडलं तर तुम्ही काय फ्री देणार आहात, तर एक चोकोलावा केक जो आहे तो आपल्याला फ्री मिळणार आहे असं त्यांनी सांगितलंय. तर सेलिब्रेशन करायचं असेल तर येऊ शकता, व्हिजिट करू शकता, आणि परत इथे काही डाऊट असला तर तुम्ही मला आपले बदलापूरला कॉन्टॅक्टही करू शकता. आपणच येऊन दाखवूया, असं काही होणार नाही ना? नाही, तुम्ही कधी पण या, हरकत नाही. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं. आपण लोकेशन एकदा बघूया. पाऊस सुरू आहे आणि आता तर सेलिब्रेशन करायचंच विचारच सोडून दिला होता की नेमकं करायचं काय, पण थोडासा ठीक आहे. यांचं किचन बघितलं तर आता लांबून का होईना आपण इथे येऊ. बदलापूर पूर्व टॉप इन टाउन यांची ही 3री ब्रांच आहे इथे. एक कल्याणला सुद्धा आहे आणि ठाणे साईडला सुद्धा आहे.
तर इथे एक आणि आपण इकडे बघतोय की आपला हा कात्रपचा परिसर आहे. हा आहे आपला न्यू डीपी रोड वरून आल्यावरती एक ओल्ड डीपी रोड, न्यू डीपी रोड इकडून आल्यावरती तुम्हाला मिळणार आहे घोरपडे चौक. हा आणि इथे आहे आपलं फूडलँड फॅमिली रेस्टॉरंट. इकडे बाजूला आहे आपलं दुर्वाणपूर रेस्टॉरंट आणि त्याच्या बाजूलाच इथेच टॉप इन टाउन. तर मग आजच या, व्हिजिट करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.